मी बोलताना कुणाच्या पाक्षिक भावना, धार्मिक भावना दुखवल्या, कुणाच्या भावना भडकल्या, तर त्या तुमच्या जवळच ठेवा, कारण त्या भडकणार. कुणाला वाटत असेल की यांनी आपल्या भावनेवर आघात केलाय, तर बिनधास्त माझ्यावर केस करा, तेही मी लढायला तयार आहे. कारण भारत आमचा नाही, भारत माझा देश आहे. आणि भारत माझा देश आहे या वाक्यावर मी जितकं प्रेम करतो, तितकं तुम्हा सगळ्या किसान पुत्रावर करतो. त्यामुळं भावना फिवना सगळ्या याच्या बाहेर ठेवू. एक खूप छान कविता आम्हाला लहानपणीपासून आवडायची. एक तुतारी द्या मजा आणून फुंकीन जी मी स्वप्रानाने भेदून टाकील सगळी गगने, दीर्घ तिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मज लागून. या क्षणापर्यंत ती मला आवडायची. या क्षणापासून मला ती आवडत नाही. कारण आता कुणीतरी तुतारी आणून द्यायची आणि मी ती फुकायची. हे धंदे बंद करा. बाहेरचा जो घन आहे तो तुम्हाला उचलायचा आहे, तुम्हाला मारायचा आहे. कुणी तुताऱ्या तुमच्या हातात देऊन त्या फुंकण्याचा वेळ नाही. आपली लेकरं आंब्याच्या कोईत पानं घालून तुताऱ्या लहानपणीपासून फुकवतात. त्याच्यामुळं आता आपल्याला साखळ्या तोडायला स्वतःला उतरायचं आहे. मी काय खूप कोर्टातल्यासारखं बोलणार नाही, मी काही असं सेक्शन वाईज सांगणार नाही, किंवा असं खूप काही क्लिष्ट सांगणार नाही. आपण चर्चेतनं बघू. माझ्या पूर्ण बोलण्याचा गाभा हा भारतीय संविधानाच्या प्रियम्बलमधील पहिल्या वाक्यापासून असेल, वी द पीपल ऑफ इंडिया. आपण भारताचे नागरिक आहोत. आपण भारताचे नागरिक आहोत हे सिद्ध करण्यासाठी आपण चर्चा करू, बोलू, आपले मुद्दे मांडू, आणि मग सगळं झाल्यानंतर कन्क्लुजन करू की खरोखरच आपण भारताचे नागरिक आहोत की नाही. त्याच्यामुळं कृपया भावना भडकणाऱ्यांनी शांत राहावं. नंतर मी भेटेल दांडेकर पुलावरून मी तिकडं पुस्तकं घ्यायला जाणार आहे. त्या पुलाला सवय आहे चांगल्या माणसांना गोळ्या घालण्याची. तुम्ही या, मला तिथं गोळ्या घाला आणि भेकडसारखं पळून जा. तर आपण सगळ्यात अगोदर बघणार आहोत कायदा म्हणजे काय. सगळ्या भारतातल्या कायद्याची जननी आहे भारतीय संविधान. भारतीय संविधानापासून सगळे कायदे सुरू होतात. भारतीय संविधान अंमलात यायच्या अगोदर जे कुठले कायदे होते ते सगळे कायदे हे संविधानाच्या अखत्यारीत आणले गेले. त्याच्यामुळं आपल्या पूर्ण कायद्यांची जननी आहे संविधान. त्याच्यामुळं कुठलाही कायदा वाचताना तुम्हाला संविधानाचा आधार घेतल्याशिवाय तो कायदा मांडता येणार नाही. म्हणून मी सगळ्यात अगोदर संविधानाच्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. मग संविधानातलं काय सांगायचं? संविधानातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि संविधानाचा आत्मा आहे आर्टिकल 14. थोडंसं इंग्लिश येईल, कुणाला नोट्स काढायच्या असतील तर काढा, पण मी प्रयत्न करील जितकं मराठीत आणता येईल. कारण चूक आमची नाही आहे, ते रेल्वेचं इंजिन त्यावेळेस नव्हतं. आर्टिकल 14 असा आहे, इक्वेलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. कायद्यापुढं सर्व समान आहे आणि सर्वांसाठी कायदा समान आहे. इक्वेलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ पूर्ण 2 वाक्यात पूर्ण देश कव्हर केला. इक्वेलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे इथं बसलेले किंवा भारतात राहणारे सगळे माणसं हे कायद्यापुढे सर्व समान आहेत. तुम्ही कुठल्याही जातीचे, धर्माचे, व्यवसायाने काहीही असा, तुम्ही सगळे कायद्यापुढे समान आहात आणि तुम्हा सर्वांना कायद्याचं समान प्रोटेक्शन आहे, असं आर्टिकल 14 सांगतं. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढं जाऊ. आर्टिकल 19. हे खूप धावते मुद्दे घेतोय मी, कारण मला बेसिक कायद्यांना हात घालायचा. आर्टिकल 19 मध्ये फंडामेंटल राईट्स आहेत. आपले जे मूलभूत अधिकार आहेत ते आर्टिकल 19 मध्ये दिलेले. आणि त्या आर्टिकल 19 मध्ये राईट टू स्पीच आहे. म्हणजे मी जी काय बोलतो किंवा तुम्ही सगळे जी काय बोलता तो तुमचा मूलभूत अधिकार आहे. तुम्ही तुमचं मत मांडलं पाहिजे. आमिर खानने भारत सोडून जाणं म्हणणं हे अतिशय चुकीचं वाक्य आहे. त्या वाक्यावर टीका करा, पण आमिर खानला देशाच्या बाहेर जाऊन पाकिस्तानात राहा म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. हा त्यातला फरक आहे. तुम्ही माझ्या स्टेटमेंटवर टीका करा, तुम्ही माझ्यावर टीका नाही करू शकत. तुम्ही कुठल्याही व्यक्तीचा द्वेष नाही करू शकत. दाभोळकर वाईट होते हे तुम्ही त्यांनी मांडलेला कायदा
कसा चुकीचा आहे म्हणून सिद्ध करा. दाभोळकरांना गोळ्या घालून तुम्ही काही नाही साध्य करू शकत. अगदी तसं आहे, सगळ्यांना तुमची मतं मांडण्याचा अधिकार आहे, तो त्या आर्टिकल 19नी दिलेला आहे. आणि तो जितका अधिकार आहे तसाच आर्टिकल 19(1)G मध्ये आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्यापार करण्याचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही व्यापार करू शकता, तुम्ही व्यवसाय करू शकता, तुम्हाला जो हवा आहे तो व्यवसाय करू शकता, असं आर्टिकल 19G मध्ये. म्हणजे आपण एक लिंकअप घ्या. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय नागरिक आहोत. इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ आहे. आम्ही कायद्यापुढे समान आहोत, कायदा आमच्यासाठी समान आहे. आणि आम्हाला मूलभूत अधिकार आहेत. आम्हाला एक्सप्रेशनचा अधिकार आहे, आम्हाला व्यापाराचा अधिकार आहे. त्याच्यात भरपूर आहे. हे दोन महत्त्वाचे आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो. मग काय झालं, कसं झालं याची सुरुवात करू. भारतीय संविधान अंमलात आलं आणि एक बॉम्ब टाकला गेला सोशल इंजिनिअरिंग नावाचा. म्हणजे माझं ठाम मत आहे, जाती अंताची लढाई करणारी लोक सगळ्यात जास्त जातीवाद करतात. कारण त्यांना जात, मी भोसले, मग माझी ही जात, मग ती मला टिकवायची असते, म्हणून मी जाती अंताच्या गप्पा मारतो. तर सोशल इंजिनिअरिंगची एक संकल्पना आली भारतामध्ये आणि सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली सगळ्यात अगोदर एक कायदा आला, जमीनदारी ॲबॉल्युशन ऍक्ट. ह्या जमीनदारी ॲबॉल्युशन ऍक्टमध्ये जे जुने जमीनदार होते त्यांच्या जमिनी कट करून त्या सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करण्याचा घाट घातला गेला. आणि त्याच्यानंतर पाटणा हायकोर्टला एक केस दाखल झाली, ती कामेश्वर सिंग वर्सेस स्टेट ऑफ बिहार. ही आजही तुम्ही गुगलला सर्च करू शकता कधी. कामेश्वर सिंग वर्सेस स्टेट ऑफ बिहार या केसमध्ये तो कामेश्वर सिंग नावाचा जो माणूस होता त्यांनी पाटणा हायकोर्टला सांगितलं की मला एवढी एवढी जमीन आहे आणि ती जर हा जमीनदारी ॲबॉल्युशन ऍक्ट आला तर ती नष्ट होणार आहे आणि माझी जमीन कमी होणार आहे. मी माझी जमीन कमवलेली आहे, मी का वाटू किंवा मी का ती डिस्ट्रीब्यूट करू. आणि पाटणा हायकोर्टने त्यावेळेस त्याच्या बाजूने निर्णय दिला आणि जमीनदारी ॲबॉल्युशन ऍक्ट रद्द केला. तो जमीनदारी ॲबॉल्युशन ऍक्ट म्हणजे सिलिंगचा कायदा आपण म्हणू त्याला. आता जमीनदारी ॲबॉल्युशन ऍक्ट रद्द केल्यानंतर सगळ्यात अगोदर म्हणजे कोर्टाने रद्द केलेला पहिला कायदा आहे जमीनदारी ॲबॉल्युशन ऍक्ट, म्हणजे सिलिंग ऍक्ट म्हणू तात्कालीन त्याला. हे केल्यानंतर नेहरू गव्हर्नमेंटचे म्हणजे त्या काळातल्या गव्हर्नमेंटनी विचार केला की यार आपली सोशल इंजिनिअरिंग गेली, वायाला गेली. म्हणजे भारतात ना भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरच तात्कालीन राज्यकर्त्यांनी, खूप सन्मान करतो मी त्या सर्वांचा, पण काही गोष्टी आहेत की त्यांनी आपली सत्ता टिकवण्याचे सुद्धा प्रयत्न सुरू केले होते असं मला वाटतं. त्याच्यामुळं त्यांनी लगेचच भारतीय संविधानात पहिली अमेंडमेंट केली आणि ती पहिली अमेंडमेंट आर्टिकल 31B आहे भारतीय संविधानातली, ते म्हणजे 9th शेड्यूल त्याच्यात ॲड केलं. हे 9th शेड्यूल इतके भांडणं लावणार आहे. म्हणजे किसान पुत्र आंदोलनाची ज्यावेळेस चर्चा चालली त्यावेळेस काकांना आणि माझा विषय झाला की आपण 9th शेड्यूल रद्द करा म्हणून आंदोलनात भाग घ्यायचा का. त्यावेळेस लक्षात आलं की हे 9th शेड्यूल खूप भांडणं लावणारं आहे. म्हणजे ह्या भारतात एकमेव असा प्राणी आहे ज्याला जात नाही, तो म्हणजे शेतकरी. कुठल्याही जातीत तुम्हाला शेतकरी सापडतो, पण 9th शेड्यूलमध्ये अशा गोमी आहेत ना. या 9th शेड्यूलमध्ये फक्त शेतीविषयी कायदे नाही आहेत, तर या 9th शेड्यूलमध्ये आरक्षणाविषयी सुद्धा कायदे आहेत. म्हणजे उद्या मी उठलो आणि म्हणलो की 9th शेड्यूल रद्द करा, तर एक गट असा तयार होईल की तो म्हणेल की मग आरक्षण पण रद्द करा म्हणतोय हा. म्हणजे मग तो गट तयार होईल की 9th शेड्यूल रद्द नको करायचं. म्हणजे मूळ आपला जो गाभा आहे शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे रद्द करायचा, त्या कायद्याला कुठंतरी डॅश बसेल. त्याच्यामुळं 9th शेड्यूल मधील शेतकरी विरोधी कायदे रद्द करा अशी आपली मागणी आहे. त्याच्यामुळं 9th शेड्यूलमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. ज्याला म्हणजे हे मी खूप स्पष्ट सांगतो की आम्ही आरक्षणाच्या कुणाच्या विरोधात किंवा कुणाच्या फेवरमध्ये नाही. आरक्षण ज्याचा त्याचा गरजेनुसार मिळणं गरजेचं आहे. ज्याला मिळालं ते मिळा,
ज्याला नाही मिळालं त्यांनी त्यांच्या परीनं प्रयत्न करावा, पण शेतकरी चळवळीचा आणि आरक्षणाचा कुठलाही संबंध नाही हे मी अगोदर खूप प्रांजळपणे स्पष्ट करतो. त्याच्यामुळं 9th शेड्यूलच्या शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधातच आम्ही बोलणार आहोत, भांडणार आहोत. मग कायदा म्हणजे काय? आता मी कायद्याच्या भाषेत डेफिनेशनच नाही सांगत, तुम्ही सांगा कायदा म्हणजे काय. रस्त्याच्या कडेनं चालणं म्हणजे कायदा, सिग्नल न तोडणं म्हणजे कायदा, उगाचच लोकांचा बांध न टोकरीनं म्हणजे कायदा, स्वतःचं 10 एकर पडीक पाडून लोकांच्या पाटाभारासाठी न भांडणं म्हणजे कायदा, कुणाच्या जमिनीचे रातचंच कंस तोडून नेणं हे चुकीचं आहे हे समजणं म्हणजे कायदा, चुलत भाऊ बाहेर गेला म्हणून त्याच्या जमिनी लाटणं हे चुकीचं आहे हे समजणं म्हणजे कायदा. ह्या सगळ्या गोष्टी कायद्यात येतात. तुमचं सद्विवेक बुद्धी ज्या गोष्टीला वाईट म्हणते ती गोष्ट म्हणजे कायदा आहे. मग त्या कायद्याला आपण अनुसरून काम केलं पाहिजे किंवा त्या कायद्याच्या पठडीतच आपण राहून काम केलं पाहिजे, म्हणजे कायदा परिपूर्ण होतो. मला सगळ्यात महत्त्वाचे 3 ऍक्ट तर आहेत. सिलिंग ऍक्ट आहे, लँड ॲक्विजिशन ऍक्ट आहे, इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट आहे, APMC मार्केट कमिटीचे कायदे आहेत आणि आता आलेला गोवंश हत्याबंदी कायदा आहे. मला या 5 कायद्यांवरती महत्त्वाचं बोलायचं आहे. त्याच्यामध्ये आपण जो घेतला की सिलिंग ऍक्ट, ह्याच्यामुळं काय झालं, मोठमोठ्याल्या जमिनीचे जे पार्ट होते ते तुकड्यात विभागले गेले. आमचं म्हणणं असं नाहीये की तुम्ही कुणाला जमीन देऊ नका. आमचं म्हणणं हे आहे की जेवढी जमीन तुम्ही अंबानीला देता तेवढीच